आमदार मुंबईला जात आहे काय नाही, आज विशेष निकाल झालेला आहे आणि एकंदरीत 10 पैकी 10 जागा महायुतीला मिळाल्यामुळं खास विमान बोलवणं म्हणजे काही चुकीचं मला वाटत नाही. खऱ्या अर्थानं राज्यातील तमाम मतदारांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं जे दमदार काम या राज्यासाठी झालं, लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय मोदी साहेबांचं काम आणि त्यामुळे हा भव्य दिव्य विजय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. काय नियोजन असणार आहे? तुम्ही एकत्र जाणार आहे, कुठं जाणार आहे, काय पुढचं plan? नाही, निवडणुका म्हणल्या की निवडणुकीच्या निकालानंतर जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत साधारणतः सर्वच सदस्यांना एकत्र ठेवण्याची परंपरा असते आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आम्ही आता एकत्र सगळे निघालेलो आहोत. आम्ही सर्वजण अतिशय एकजुटीनं या राज्याच्या विकासाचं काम करणार आहोत आणि उद्या शपथविधीची तारीख आहे, आपल्या सर्वांना माहितच आहे. शपथविधीसाठी आम्ही सर्वजण असणार आहोत. आज वाढदिवस आहे, मंत्रिपदाचं गिफ्ट मुख्यमंत्री देखील वाटतंय का? काय पद्धतीचं चर्चा झाली? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून मी या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. ही 3री माझी टर्म आहे आणि जरी मी गेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो तरी मला मंत्री दर्जा देऊन राज्याची प्रमुख जबाबदारी मला देण्यात आली होती. राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून असेल आणि राज्याचा थिंक टँक मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे दोन्हीला मंत्री दर्जा आहे आणि त्यामुळं राज्याचं संपूर्ण काम पाहण्याची मला जबाबदारी मिळाली. जवळपास 20 वर्ष राज्याच्या या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी मी प्रयत्न करतोय. मला अनुभव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख कार्यकर्ता किंवा जुना कार्यकर्ता या नात्यानं मला जबाबदारी मिळेल. जी काही जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ती निश्चितपणे मी योग्यरित्या पार पाडेल. फक्त मंत्रीच नाही तर पालकमंत्री तुम्ही व्हावं अशा पद्धतीची कार्यकर्ते हा, कोल्हापुरात आता 5 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. म्हणजे 3 आमदार, मी, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि शिवसेनेशी अफिलिएटेड असणारे 2 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोक माने. आणि त्यामुळे साहजिकच आमचा हक्क आहे त्यावर. शिवसेनेलाच पालकमंत्री पद मिळालं पाहिजे आणि म्हणून तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत. ज्याचे जे आमदार जास्त त्यांनाच पालकमंत्री असा एक फॉर्म्युला राहिला जिल्ह्यामध्ये. एक लक्षात घ्या, नुसतेच आमदार 5 नाहीत तर एक खासदार देखील शिवसेनेचा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आज सत्तेमध्ये आमच्या असणारा आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार दादांचा गट यांचे फक्त एकच आमदार आहेत. बाकी आमचा एक खासदार आणि 5 आमदार या ठिकाणी असल्यामुळं आमचा हक्क आहे आणि निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलू. आता तुम्ही चाललेलं आहे, उद्या मंत्रिमंडळ शपथविधी आहे ते मुख्यमंत्री होणार आहे. आता चाललेलं आहे, येताना मंत्री होऊन येणार आहे. मी जसं म्हटलं तसं मी या जिल्ह्यातला एक जुना कार्यकर्ता शिवसेनेचा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून मला ओळखलं जातं. माझ्या जीवनामध्ये धनुष्यबाण सोडून मी काही केलं नाही आणि अनेक अशी प्रलोभनं आली, अनेक वेळेला पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षातून निवडणुका लढवायच्या संधी मिळाल्या, पण एक प्रामाणिक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे. मी कधी नेतृत्वाच्या विषयी गद्दारी केली नाही, पक्षाविषयी गद्दारी केली नाही आणि म्हणून माझा हक्क यावरती आहे. बाकी पक्ष नेतृत्वाला काम करत असताना, निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून घ्यावा लागतो आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे.